पाटणकर जे माऊली आहेत की जी आपली 155 क्रमांकाची जी दिंडी आहे ती आसू गाव बारामती या ठिकाणाहून चालू होते. तर पंकज पाटणकर हे आसू त्यांचं गाव. तर 2011मध्ये म्हणजे 2010मध्ये साधारण सचिन आणि मी आम्ही कॅलिक्स फार्मास्युटिकल जॉईन केली. तर वारीची जी सुरुवात झाली, सुरुवातीचे जे 8 ते 10 मेंबर होते त्याच्यामध्ये मला वाटतं सचिन तू होता त्याच्यामध्ये ना. तर पहिल्या वर्षी सचिन गेला त्यावेळेस मला योग आला नाही, पण 2011मध्ये जी चालू झाली तर मी साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी मी वारीमध्ये चालायला सुरुवात केली. तर मध्यंतरी 1-2 वेळा मी PhDला असल्या कारणानं त्यावेळेस मला जमलं नाही, पण साधारणतः आपलं हे 15 वर्ष आहे त्यामध्ये 10पेक्षा जास्त वारी करण्याचा मला योग आला. त्याबद्दल मी खरंच म्हणजे माऊलींचे म्हणजे आभार मानतो की आपण या वारीमध्ये म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामधून आपण पाहतो की साधारण 15 ते 20 लाख लोक जी काही लोकांचे वय साधारण 80-85 वर्ष असतात आणि त्यांचा जो अविरत भाग असतो म्हणजे वारीमध्ये येण्याचा. त्यांना विचारलं तर ते काल बऱ्यापैकी म्हणजे मनोज माऊलींनी पण सांगितलं की वारीमध्ये येण्याचा त्यांचा काय म्हणजे स्वार्थ काहीच नसतो. प्रत्येकाला म्हणजे तो फक्त एक आनंद घ्यायचा असतो. तर आपल्या जीवनामध्ये आपण फार म्हणजे दैनंदिन जीवन व्यस्त असतं त्याच्यामधून 1-2 दिवस काढतो की आपल्याला एक आनंद मिळावा आणि तो आनंद वर्षभर टिकवून ठेवण्याचा एक आपला एक म्हणजे हेतू असतो. तर ह्या 10 वारीमध्ये फार नवीन अनुभव आले. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे असे वेगवेगळे टप्पे घेत असायचो. त्यावेळेस आपण वेगवेगळ्या ठिकाणी थांबायचो, काही ठिकाणी सोय व्हायची नाही व्हायची. आता साधारणतः 4-5 वर्षापासून आपण फिक्स केलेलं आहे ठिकाण जेजुरी या ठिकाणं. आणि मग दरवर्षी हा आपला कार्यक्रम असतो. आणि मागील मला वाटतं 5-7 वर्षापासून आपण हा संगीताचा कार्यक्रम केला. तर तो पण एक त्याच्यामध्ये एक अतिशय म्हणजे त्याची जोड मिळाल्यामुळं सगळ्यांनाच फार म्हणजे आनंदी होण्याचा एक तो भाग आलेला आहे. भरपूर असे नवीन अनुभव आहेत. तो एक आनंदाचा भाग आहे. आपण एक दिवसभर एकत्र सगळेजण चालतो आणि प्रत्येकजण जोडता होतोच म्हणजे साधारणतः 5 ते 7 लोकांपासून जी वारी चालू झाली होती ती जवळपास यावर्षी पाहिलं की आपण उच्चांक गाठला आहे. म्हणजे 5 बसेस घेऊन जाणं आणि तेवढ्या लोकांचं सगळं नियोजन करणं ही खरंच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये जे आपले सगळे कोर कमिटी मेंबर आहेत सूर्यवंशी माऊलींचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे हा जो एक साधारण 1-1.5 महिन्यापासून तुम्ही सगळे ग्रुपमध्ये जॉईन आहात तर पाहिलं असेल म्हणजे बॅकग्राऊंडला फार गोष्टी चाललेल्या असतात. एवढं सगळं नियोजन करून तिथपर्यंत जाणं आणि सगळ्यांना सुखरूप आणणं ही फार मोठी हे आहे. प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आलेले असतात. तसेच मला पण भरपूर अनुभव आले. मागील वर्षापासून माझ्या मिसेसने पण वारीमध्ये येण्याचं म्हणजे तिचा मानस होता तो पण चालू आहे. तर हीच माऊलींकडे प्रार्थना आहे की ही आपली अविरत वारी शेवटपर्यंत अशीच चालू राहावं. आपण प्रत्येकजण ह्याच आनंदाने आणि असेच दरवर्षी येत राहो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण. धन्यवाद.